नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहे की तुम्हालाही आवडेल आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 पेंडी पालकाची निवडून स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 वाटी घेतलेला रवा जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे. दीड ग्लास पाणी घालून झालेलं आहे आणि हा रवा आता आपण साधारण 20 ते 30 मिनिटे असाच भिजत ठेवणार आहे. 30 मिनिटानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपला रवा छान भिजलेला आहे आणि वरती पाणी आलेलं आहे. वरती आलेलं पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा रवा आता आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता आपण या मिक्सरला वाटून घेतलेल्या रव्यामध्ये 2 चमचे दही घालून घेणार आहोत व ते दही देखील या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. अशा पद्धतीनं मी दही सुद्धा त्या वाटणामध्ये फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी गॅसवरती 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते आपण निवडून घेतलेली पालक त्या पाण्यामध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर मी साधारण 3 मिरच्या सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. मिरच्या पाण्यामध्ये का टाकल्या? जर कच्च्याच वाटणामध्ये टाकल्या तर त्या लहान मुलांना जास्त तिखट लागतील आणि पालक देखील कच्ची वाटली तर लहान मुलांना वास येतो, त्यामुळे लहान मुले ते खाणार नाहीत. अशा पद्धतीनं पालक आणि मिरची 5 मिनिटे पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. त्यानंतर मी उकळलेली पालक साईडला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि साधारण 1.5 चमचा जिरे घेतलेलं आहे. ते आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण जे हे बारीक केलेलं वाटण आहे ते फिरवून घेतलेल्या रव्यामध्ये घालून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हे वाटण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे मिक्सरला फिरून घेतलेली पालक आता त्या रव्याच्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार, म्हणजे मी साधारण 1 चमचा बारीक मीठ घालून घेतलेलं आहे. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिश्रण अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं रवा आणि पालकाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवून त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपण घालून घेणार आहोत व त्याचा डोसा करतो त्या पद्धतीनं असं फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी लहानच करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे. हा डोसा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा डोसा आपल्या घरातील लहान मुलं जर पालक खात नसतील तर असा डोसा बनवला तर ते आवडीने खातील. माझी मुलगी सुद्धा पालक जास्त खात नाही, म्हणून मी तिला अशा पद्धतीने डोसा बनवून देते. आता हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीनेच दुसरा डोसा देखील आपण तव्यावरती घालून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
अशा पद्धतीने हा दुसरा डोसा देखील गॅसवरती मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी सर्व रवा पालकाचे डोसे बनवून घेणार आहे. तर हा डोसा तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपला रवा पालक डोसा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.